स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या यूजी एक्झाम पोर्टलवर आपलं स्वागत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की सेकंड सेमिस्टर अर्थात विंटर 2026 चे एक्झाम फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला SRTMN च्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. त्यानंतर राईट कॉर्नरमध्ये डिजिटल सर्व्हिसेस वरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरला ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये एक्झामिनेशन पोर्टल आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही एक्झाम पोर्टलवर रिडायरेक्ट व्हाल. त्यानंतर फर्स्ट इयर आणि सेकंड सेमिस्टरचे फॉर्म भरण्यासाठी न्यू एक्झाम ऑटोमेशन पोर्टलवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला 4 पद्धतीचे लॉग इन दिसतील. तर त्यामध्ये कॉलेज लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कॉलेज लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड तुमचा तोच आहे, प्रिन्सिपल वेबमेल आणि पासवर्ड ज्याने तुम्ही एलिजिबिलिटी फॉर्म भरले होते, एक्झाम फॉर्म फर्स्ट सेमिस्टरचे भरले होते, तर त्याच युजर नेम आणि पासवर्डने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल. तर सर्वप्रथम एक्झाम फॉर्म भरण्याच्या अगोदर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकतो की ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट सेमिस्टरला एक्झाम फॉर्म भरलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना सेकंड सेमिस्टरचे एक्झाम फॉर्म भरायचे आहेत. तर तुम्हाला सेकंड सेमचे एक्झाम फॉर्म भरत असताना ज्या विद्यार्थ्यांचे फर्स्ट सेमिस्टरला जे काही बॅकलॉग राहिलेले आहेत, ज्या विषयामध्ये ते फेल झालेले आहेत, तर फर्स्ट सेमिस्टरचा एक्झाम फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सेकंड सेमिस्टरचा फॉर्म नियमित भरल्याच्या नंतर फर्स्ट सेमिस्टरला जे काही विद्यार्थ्यांचे बॅकलॉग पेपर राहिलेले असतील तर ते एकदम शेवटी ऑटोमॅटिकली त्यांचा एक्झाम फॉर्म भरलेला दिसेल. तर तो कशा पद्धतीने भरलेला दिसेल तर मी शेवटी या व्हिडिओच्या सांगणार आहे. आपण तो बघणारच आहोत. आणि दुसरे असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट सेमिस्टरला फॉर्मच भरलेला नव्हता, या सेकंड सेमिस्टरला समरला त्यांना विंटर आणि समर दोन्ही मिळून एकदाच दोन्ही सेमिस्टरचे एक्झाम फॉर्म भरायचे आहेत. तर त्याच्यासाठी वेगळी पद्धत आहे. तर त्यासाठी तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा अगोदर फर्स्ट सेमिस्टरचा फॉर्म भरावा लागेल, नंतर सेकंड सेमिस्टरचा फॉर्म भरावा लागेल, त्यानंतर त्यांचा एक्झाम फॉर्म सबमिट होईल. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट सेमिस्टरला फॉर्म भरला होता तर त्या विद्यार्थ्याचा सेकंड सेमिस्टरला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक्झामिनेशन प्री या टॅब वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट अलोकेशन यावरती क्लिक करायचं आहे. सब्जेक्ट अलोकेशन वरती क्लिक केल्याच्या नंतर प्रोग्राम मध्ये FYUG अर्थात 4 युअर अंडर ग्रॅज्युएट कोर्स म्हणजे NEP चे कोर्सेस आहेत आणि एक UG म्हणजे की CBCS चे कोर्सेस असतील, ज्याला नॉन NEP चे कोर्सेस म्हणतो. तर या कॉलेजमध्ये नॉन NEP चे एकही कोर्सेस नाहीत, त्यामुळे FYUG सिलेक्ट केलेलं आहे. सेमिस्टर आता सेकंड सिलेक्ट करायचं आहे कारण की सेकंड सेमिस्टरचा आपल्याला एक्झाम फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर सर्च वरती क्लिक करायचं आहे. सर्च वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे ते विद्यार्थी दिसतील ज्या तुमच्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट सेमिस्टरचा फॉर्म भरलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे की व्ह्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सेकंड सेमिस्टरचे त्या विद्यार्थ्याचे विषय ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेले दिसतील. 90 ते 95% विद्यार्थ्यांचे विषय हेच असतील, क्वचितच तुम्हाला चेंज करावे लागतील. तर हे विषय बघितल्याच्या नंतर जर बरोबर असतील तर तुम्ही इथे चेकबॉक्स वरती क्लिक करून याला अप्रूव्ह करू शकता. जर चुकीचे वाटत असतील, काही प्रॉब्लेम असेल, चेंज करायचे असतील तर एडिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि यामध्ये हे बघा SSC चा विषय आहे, तर SSC चा विषय बाय डिफॉल्ट अकाउंटिंग टॅली हा सिलेक्ट केलेला आहे. तर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही ते चेंज करू शकता आणि अपडेट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मी त्याचा विषय जो आहे तो बाय डिफॉल्ट हाच राहू देतो आणि अपडेट वरती क्लिक करतो. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्याचे पुन्हा व्ह्यू वरती यायचं आहे आणि चेक करायचं आहे. तुम्हाला त्या विद्यार्थ्याचे चेंज झालेले दिसतील. त्यानंतर तुम्ही ॲट वन्स सगळ्या विद्यार्थ्यांचे एकदाच पाहून अप्रूव्ह करू शकता किंवा पर्टिक्युलर एखाद्या विद्यार्थ्याला सिलेक्ट चेकबॉक्स वरती सिलेक्ट करून मॅन्युअली सुद्धा अप्रूव्ह करू शकता. ॲट ए टाइम तुम्ही 300 विद्यार्थ्यांचं पेजिनेशन आहे, 300 विद्यार्थ्यांचं सब्जेक्ट अलोकेशन ॲट ए टाइम सिलेक्ट करू शकता. तर हा दुसरा विद्यार्थी मी निवडतो. याचे बघू शकतो G चे विषय 2 आहेत, 2 पैकी एकच विषय सिलेक्ट करावा लागेल, त्यामुळे मला याला एडिट वरती क्लिक करायचं आहे. तर पर्टिक्युलर विद्यार्थ्याला मी एक काम करतो, कॉपी करतो याचा PRN नंबर, एडिट वरती क्लिक करतो. एडिट वरती क्लिक केल्याच्या नंतर सेकंड सेमिस्टरचा फॉर्म त्याचा ओपन झालेला दिसेल. त्यामध्ये सब्जेक्ट अलोकेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर
जी चे विषय दोन नाही, दोन्हीपैकी एकच विषय निवडायचा आहे. त्यामुळे मी एक अनसिलेक्ट करतो आणि जो त्याला पाहिजे तो सिलेक्ट करतो आणि अपडेटवर क्लिक करतो. अपडेटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही, तो ऑटोमॅटिकली अप्रूव्ह झालेला दिसेल. त्यानंतर तुम्हाला एक्झाम एनरोलमेंट वरती यायचं आहे. एक्झाम एनरोलमेंट वरती आल्याच्या नंतर FYUG शेड्यूल समर सिलेक्ट करायचं आहे आणि सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या व्ह्यू एनरोलमेंट वरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला पाहू शकता की सेकंड सेमिस्टरचा त्याचा फॉर्म सबमिट झालेला आहे. त्याचबरोबर काही न करता त्याचे 2 विषय बॅकलॉग राहिलेले होते, त्याच्यामुळे सेमिस्टर 1 चे सुद्धा ऑटोमॅटिकली जे विषय बॅक राहिलेले आहेत ते सिस्टीमनुसार ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेले आहेत. ते तुम्हाला कट करायचं आहे. पेमेंट इथे टोटल अमाऊंट ऑटो कॅल्क्युलेट झालेली असेल. ही जर तुम्हाला मान्य नसेल, ही चुकीची वाटत असेल तर एडिट अमाऊंटचा सुद्धा आपण हे दिलेलं आहे. एडिट अमाऊंट करून तुम्हाला जी पाहिजे ती एक्झाम फी तुम्ही हे करू शकता. जर बरोबर असेल तर चेकबॉक्स वरती क्लिक करा आणि पे वरती क्लिक करा आणि सबमिट वरती क्लिक करा. सबमिट केल्याच्या नंतर हे तुमचा विद्यार्थ्याचा एक्झाम फॉर्म सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. याचा रिपोर्ट कशा पद्धतीने प्रिंट करायचा आहे तर सुरुवातीला चेकलिस्ट रिपोर्ट प्रिंट करावा लागेल आणि नंतर जेव्हा एक्झाम फॉर्म भरण्याची डेट संपेल तेव्हा तुम्हाला फायनल रिपोर्ट बघायला भेटेल. एक्झाम एनरोलमेंट चेकलिस्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर प्रोग्राम मध्ये तुम्ही FYUG शेड्यूल मध्ये आता समर कॉलेज तुमचं जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि कोर्स ज्या विषयाचा होता त्या विषयाचा सिलेक्ट करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता या रिपोर्ट मध्ये सेमिस्टर 2 चे सगळेच विद्यार्थ्यांसाठी हा विद्यार्थी अपियर झालेला आहे आणि सेमिस्टर 1 च्या जे विषय त्याचे बॅक राहिलेले आहेत त्याच्यासाठी अपियर झालेला आहे. याची तुम्ही प्रिंट आउट काढून तुम्ही कॉलेज इंटरनल यूज साठी सुद्धा यूज करू शकता. तर यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर हे 2 नंबर खाली दिलेले आहेत, तर त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.